चला 4 ओव्हरची मॅच आहे. टॉस करा. स्कॉर देसाईचे कॅप्टन कुठे आहेत? साई टॉस करा. 4 ओव्हरची मॅच आहे. नाही टॉस तर करा. 4 ओव्हरची आम्ही सांगितले ना मॅच. मॅन ऑफ द मॅच कोण? अशोक देसाई संघ टॉस केले. चला देसाई टॉस मैंने हनुमान दादा काय निर्णय घेतलाय? फिल्डिंग. चला फिल्डिंग लावून घ्या. चला सलग तिसऱ्यांदा मॅन ऑफ द मॅच ठरले ते प्रदीप उर्फ बाळा. प्रदीप मॅन ऑफ द मॅच मिळाले. मी तर चॉईस प्रेमला करत होतो, मात्र आमच्या स्कोररने सांगितलंय नाही नक्की चॉईस माझी तर पाटील होती, कारण की त्यांनी विक्रम सारख्या फलंदाजाही शांत ठेवलंय. प्रेम या बघा आमच्या स्कोररने जरी निवड केली असेल प्रदीपची, मात्र प्रेमला त्यांनी समर्पित केली बघा. कारण प्रेमने जबरदस्त आपले सर्वांचे लाडके डॉक्टर वंडार पाटील यांचे सुपुत्र आहेत प्रेम पाटील. या अवेश गायकर यांचे शुभ असते. माझे उपसरपंच वाकल्यांचे अवेश गायकर साहेब. प्रेम दादा या लवकर. जबरदस्त जबरदस्त. म्हणजे ज्यावेळी प्रेम दादा गोलंदाजीला गेले ना, मलाही विचार पडला की गोलंदाजी कधी ते करत नाही, पण अमितने काहीतरी रणनीती चेंज केली मला वाटतं विक्रमला बघून. नाही नितीन कधीपासून पाणी का नाही पिला मग तुम्ही? आलेत भरपूर लवकर नितीन. बघा ना अजूनही टाइमपास करत असा इथे. नाही बॅटिंग तुम्हाला करायची, आमचं काही नाहीये. चला चला गोलवलीवर गावामध्ये आज एक नक्कीच ट्रॉफी करणार आणि याचं श्रेय बघा जयदासने सांगितलं की प्रेमने काय गोलंदाजी केली ना, जबरदस्त गोलंदाजी. चला फायनल मॅच देसाई विरुद्ध गोलवली बी. नाही जबरदस्त जबरदस्त. प्रेम पाटील ज्या प्रकारे केलं खरंच दबाव नव्हता प्रेम पाटीलवरती. हे बरेचसे गोलंदाज काय होतात जर लास्ट ओव्हर दिला घाबरतात थोडेसे, पण प्रेम पाटील थोडे घाबरले नाही. ज्या प्रकारे त्यांनी 6 चेंडू टाकले ना, जबरदस्त मॅच विनिंग गोलंदाजी केली प्रेमने. नाही आज जे ड्रॉप झालेत मात्र हरकत नाहीये. संघ फायनल मध्ये पोहोचला नाही महत्वाचं आहे. जबरदस्त गोलवली बी संघ फायनल मध्ये पोहोचलाय. सीझनची पहिली स्पर्धा आणि पहिली फायनल. अशोक ज्यावेळी तुम्ही खेळताना एक आत्मविश्वास मिळतो. 4 ओव्हरच्या मॅच लक्षात घ्या. ड्रिंक्स ब्रेक होणार नाहीये. अत्यावश्यक असेल तरच पाण्याची मागणी करा प्लीज. चला चला बॅट्समन पाठवा लगेच. 4 ओव्हरची फायनल मॅच. एका बाजूला देसाई 40+ बी ज्याने शिलगाव चषक जिंकलाय, दुसऱ्या बाजूला गोलवली बी संघ जो पहिली स्पर्धा खेळत आणि पहिल्या स्पर्धेमध्ये फायनल मॅच खेळत आहेत. हे महत्वाचं आहे. शेवटच्या षटकात अमितच्या षटकात ज्या धावा आल्या ना त्या पराभवाला कारणीभूत ठरल्या, कारण अमितने या स्पर्धेत गोलंदाजी केली नव्हती आणि सेमीफायनल मध्ये त्यांना गोलंदाजी दिली नरेंद्रच्या जागेवर आणि त्याचं नुकसान झालंय चिकनगर 40+ला. कारण गोलवली बी संघ मी मगाशी उल्लेख केला, याच धावा तुम्हाला बनवायला कठीण जातील. ज्यावेळी तुम्ही धावा चेस करताना याच धावा तुम्हाला अडचणी जातात. बघा चौकार जो मिळाला होता चिकनगरच्या विरुद्ध, तो चौकार विजयाचा शिल्पकार ठरला गोलवली बी संघासाठी. दुसऱ्या बाजूला शिलगाव चषकाचा चॅम्पियन आणि मागच्या वर्षीचा सर्वोत्कृष्ट संघ. 4 ओव्हरची मॅच आहे. चला चला 4 ओव्हरची आहे. फास्ट खेळा, ड्रिंक्स ब्रेक होणार नाहीये. कारण शिलगाव चषक स्पर्धा जिंकली त्याचं एकमेव कारण हनुमान पाटीलची बॅटिंग. काय जबरदस्त बॅटिंग केली. संकट मोचक यासाठी आम्ही त्यांना म्हणतो ना. 4-5 विकेट गेल्यानंतर त्यांनी मॅच टर्न केली, हे महत्वाचं आहे आणि ते अंधारात. चला चला मॅच सुरू करा. बाकीच्यांनी बाहेर आहे आपलेच. पंच थांबतील खाली. पहिल्या स्पर्धेमध्ये आज गोलवली गावामध्ये ट्रॉफी जाणार आहे, त्यामुळे येणाऱ्या टुर्नामेंटमध्ये धोक्याचा इशारा असू शकतो अपोजिट टीमला. कारण सराव नसतानाही संघ फायनल मध्ये पोहोचतोय, याच्यापेक्षा जास्त आनंद काय असू शकतो. कारण मोजके खेळाडू सराव करतात. चला चला मॅच सुरू करा. नक्की जर पॉपिंग क्रीज हाकल्या आहेत.
हरकत नाही. 4 ओव्हरची मॅच आहे. कदाचित देसाईने टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग कदाचित सचिन म्हात्रे थांबवत होती थोडंसं. कदाचित सचिन म्हात्रेला असं वाटत होतं की आपण बॅटिंग करूया. मात्र संध्याकाळच्या सत्रात धावा बनवण्याची ताकद आहे देसाईमध्ये, हे विसरू नका. देसाई संघ कधी काही करू शकतो. काल जय वागेश्वर, रिची म्हात्रे प्रतिष्ठान देसाई संघ सुद्धा रनरअप झाला. पहिला चेंडू आपण पाहतोय कार्पेटच्या सायने खेळतात. आउटफील्ड फास्ट आहे आणि अमित गायकर बघा मागच्या मॅच मध्ये अमितने जी सुरुवात केली होती तीच सुरुवात फायनल मॅच मध्ये चौकार येतोय. पहिल्या चेंडूची चौकाराने आगाज केले साई. इथे फटका चांगला मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे जितू पाटील वेगाने त्या देसाई संघाकडनं. आता 2 धावा इथे मिळतील. काल बघा फिल्डिंगचं स्टँडर्ड जपा तुम्ही, कारण फिल्डिंग फॅक्टर खूप महत्वाचं. काल बघा मोरेश्वर पाटीलला बेस्ट फिल्डर मिळाला देसाई संघामध्ये. मोरेची फिल्डिंग म्हणजे एकदम लाजवाब आहे. आणि आज बघा त्यांच्याच गावचा संघ फायनल, म्हणजे काल एक संघ फायनल खेळला रेग्युलर, आज 40+ फायनल खेळतोय. आणि मोरेश पाटील यांनी शुभेच्छा दिल्या देसाई 40+ संघाला. जय वागेश्वर नावातच भरपूर काही आहे. साई गोलंदाजी मार्कवर. ही स्पर्धा तुम्ही घर बसल्या पाहू शकाल. UTC लाईव्ह तुम्ही पाहतायत. हनुमान आहेत गलीमध्ये, चांगली फिल्डिंग करतायत. एक सिंगल मिळाली अमितच्या खात्यामध्ये. अमित पोस्ट वैयक्तिक 7 होती. फायनल मॅच देसाई 40+ विरुद्ध गोलवली B 40+. काल मयूर मात्रे जबरदस्त गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळाली. इथेही फटका चांगला आहे मंगेशच्या बॅटमधला. मिड विकेटला क्षेत्ररक्षक कोणी नाहीये. साई मात्रेला टार्गेट केलं या मॅच मध्ये आणि चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. मंगेशच्या बॅट मधून येतोय पहिला चौकार. संख्या 11. फायनल मॅच मध्ये जी सुरुवात हवी होती ती मिळाली. चौकाराने खातं उघडलं होतं अमितने. चौकाराने खातं उघडतोय मंगेश. साई मात्रे या टीमचा मुख्य खेळाडू आणि त्याला टार्गेट केलं. बघा आता फिल्डिंग मध्ये पुन्हा चेंजेस पाहायला मिळत आहेत. काल देसाई रेग्युलर संघ फायनल खेळला. शिलगाव चषक ऑलरेडी जिंकला होता देसाई 40+ आणि आज फायनल. बघा म्हणजे चांगले चांगले खेळाडू या गावामध्ये. नितीन काय करतायत लेग बाईज. कदाचित अमितची विकेट मिळाली असेल तुम्हाला रनआउट. शोल्डरचं काहीतरी सांगतायत, कदाचित खांदा त्यांचा उतरलाय. नाही होताना क्रिकेट तुम्ही कंटिन्यू खेळत राहिला बऱ्याचशे पायाला क्रॅम्प्स येतात, हाताला क्रॅम्प येतो, कमरेचा प्रॉब्लेम असू शकतो, म्हणजे भरपूर गोष्टी आहेत. 40+ क्रिकेट आहे त्यामुळे या गोष्टी सांगतोय. धावसंख्या 12. फायनल मॅच गोलवली B विरुद्ध देसाई. अमित सेकंड आउट. इथे फटका चांगला मिळा. आपला क्षेत्ररक्षक होते बळीराम आहेत. येस नो सुरू आहे बघा. वाकलमगावचे ज्ञानेश्वर म्हात्रे साहेबांना विनंती असेल या आपलं हार्दिक स्वागत. आणि बघा ग्रामीणचा चिता गणेश भोईर यांचं आगमन झालंय. बबुमा गणेश भोईर या स्वागत आहे आपलं. पहिल्या षटकात धावा आल्या त्या 13. सुरुवात चांगली केली. गोलवली B 40+ संघाने त्याला फाईट करतो. जय वागेश्वर देसाई 40+. ज्या संघाने शिलगाव चषक जिंकला असं वाटत होतं, पराभवाच्या छायेखाली होता, मात्र हनुमान पाटीलने केलेली मॅच विनिंग बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली शिलगावच्या. चला फास्ट नितीन मग अशी आल्यानंतर थोडासा वेळ त्यांनी घेतला, पाणी पित होते, आता थोडासा सराव करतायत. त्यांनी दिलीप पाटील थोडेसे नाराज झाले होते त्यांच्यावरती. नाही वेळ महत्वाचा ना, संध्याकाळचं सत्र आहे, वेळ कोणासाठी थांबत नाही लक्षात घ्या. सिकंदर खेमा थोडासा नाराज दिसतोय, कारण विजयाचं स्वप्न त्यांनी पाहिलं होतं, मग ते भंग केलं गोलवली B संघाने. नितीन फुल टॉस आहे, नो बॉल घोषित केलाय. अनिल पाटील आहे डीप मध्ये. नाही अनिल पाटील थोडपैकी चांगले, नो बॉल आहे, 3 धावा मिळतील.
धावा झाल्या 16. कारण फायनल मॅच ज्या जिंकताना तुम्ही त्या काउंट महत्वाच्या, ज्यावेळी वार्षिक संमेलन 16 होतं ना अशोक, तुम्ही फायनल किती जिंकल्यात? मागच्या वर्षी देसाईने 7 जिंकल्या होत्या, उंबारलीने 6 जिंकल्या होत्या. त्यामुळे त्यांना उत्कृष्ट संघ म्हणून सुंदर ट्रॉफी मिळाली. नाही हा फ्री होता ना, फलंदाज बाद होणार नाहीये जरी बॅटची कडा असली असती. डॉट बॉल. धावा झाल्या 16. 16 धावा झाले. दुसरं षटक मार्गस्थ. 4 ओव्हरची फायनल मॅच. एका बाजूला गोलवली बी, दुसऱ्या बाजूला जय वागेश्वर देसाई. 2 बलाढ्य संघ आज जबरदस्त खेळ गेलाय. पुन्हा मागे जाऊन खेळायचा प्रयत्न. नितीन पाटील यांना भरपूर वर्षाचा अनुभव आहे. आजही प्रीमियर कॉलेजच्या मित्रांनो मॅचचं तुम्हाला जर उदाहरण दिलं तर समोर मुंबईचा संघ होता शहरीमधनं फायनलमध्ये आणि ग्रामीणमधनं देसाई संघ फायनलमध्ये होता. आणि देसाई संघाने जी फायनल मॅच जिंकली त्याचं एकमेव कारण नितीन पाटीलची गोलंदाजी. भरपूर ऊन पावसाळी नितीनने पाहिलेत. रेग्युलर क्रिकेट सुद्धा भरपूर नितीन खेळलेले आहेत आणि अष्टपैलू खेळाडू आहेत. हे चेंडू चांगला आहे. काय करतात नितीन एक्झॅक्टली काय करतात तर बॅट्समॅनला रीड करतात. हे खास रे बघा. एक भाऊ गोलंदाजी करतोय, एक भाऊ एक्स्ट्रेक्शन करतोय. डॉट बॉलची इथे समाप्ती. सलग 3 चेंडू अशोक डॉट टाकलेत. पहिला बॉल भीमर टाकला होता, त्यानंतर फ्रीट, त्यानंतर कमबॅक. यासाठी देसाई गाव ओळखला जातो. खेळाडूंचा खजिना आहे देसाई गाव म्हटल्यानंतर. भरपूर खेळाडू या गावाने दिलेले आहेत. नितीन आता मात्र शफल झालेत. अमितलाही प्रश्न पडला आता करायचं तर काय करायचं नितीनच्या विरोधात. हा 4था डॉट बॉल आला. आता मंगेश काहीतरी चर्चा करतायत कारण की फायनल मॅच 16 रन्स आतापर्यंत झालेले आहेत अशोक. प्रीमियर कॉलेजच्या मैदानाचं उदाहरण दिलं. फायनल मॅच शहरी विरुद्ध ग्रामीण आणि देसाई ग्रामीण संघाने तो कारनामा केला होता नितीनच्या गोलंदाजीच्या जोरावरतीच. अष्टपैलू खेळाडू आहेत. नितीन हे नाव भरपूर चर्चेत राहिले आणि या सीझनची पहिली विकेट हॅट्रिक सुद्धा नितीनच्याच नावावरती आहे. कदाचित दुसरी विक्रमच्या नावावरती आली असती नंतर झेल ड्रॉप झाला. बॅकफुटला गेले, जागा बनवली. तुळशीराम आहेत मला वाटतं इथे. नक्कीच तुळशीराम मात्रे तिथे. रणजित मात्रेंचे सुपुत्र. नेहमीच आम्ही समालोचन करतो. रणजितला नेहमीच मिस करतो. पहिले 6 चेंडू 6 षटकार ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये कोणी मारले असतील तर रणजित मात्रे पेंढारकरच्या मैदानात. त्यानंतर वीरेन मात्रेंना आम्ही मिस करतो. रिची असतील, भरपूर खेळाडू गमावले आम्ही कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा. नितीन गोलंदाजी मार्कवर. सेकंडला अमित. हाही चांगला चेंडू. गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या झाल्या पाहिजे. पहिला बॉल भीमा आणि त्यानंतर काय कमबॅक केलंय गोलंदाज नितीन पाटीलने. षटक क्रमांक 2 इथे समाप्त होईल अशोक. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या ती 9.00च्या सरासरीने 18 धावा. धावा फिल्डिंग लगेच लावायची देसाई टीम. फिल्डिंग लवकर लावा प्लीज. 18 धावा झाल्या आहेत. मास्टर माइंड खेळाडू आहेत ना हनुमान पाटील. एक बॉल भीमा टाकला. हनुमान पाटीलने लगेच सांगितलं की हात जरा फिरून बघ आणि काय त्यानंतर हात फिरवलाय नितीनने. जितू पाटील आहे बघा एस्ट्रेसच्या भूमिकेत. शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग, गली शॉर्ट फाईन लेगला धनाजी आहेत. तुळशीरामला तुम्ही पाहताय, साईला तुम्ही पाहताय, सचिन म्हात्रे आहेत, दिलीप पाटील आहेत. 2 दिलीप पाटील या संघामध्ये आहेत. अनिल पाटील आहेत, बळीराम पाटील आहेत. आज बारक्या पाटील मला वाटतं आले नाहीये संघाला सपोर्ट करण्यासाठी. काल उपस्थित होते बारक्या पाटील. शिलगावच्या स्पर्धेत थोडीशी शांत होते मात्र हनुमानने जशी मॅच टर्न केली दिलीप पाटील यांना भरपूर, बारक्या पाटील यांना भरपूर आनंद आला. एक्स्ट्रेक्शन तुम्हाला चांगलं करावं लागेल. एक सिंगल मिळाले. कदाचित बॅटची कडा होती मला वाटतं. झेल ड्रॉप झालाय कारण फलंदाच्या खात्यामध्ये 1 रन ऍड होईल. धावसंख्या 19. दिलीप फिरकीचा जादूगर म्हणून त्याला ओळखलं होतं. एक रन्स मिळेल. धावसंख्या 20 धावा बरोबर 22 आहे. हा त्याचा मी अजून ही चर्चा होती 22 आहे की नाही म्हणून इशारा आला तर बॅटकट असू शकते. आणि इथे बघा एक्स्ट्रेक्शन किती चांगलं आहे. एस्ट्यांच्या मागे जितू पाटील आहेत. देसाई गाव मंडळ शिवाजी मात्र्यांचा मी उल्लेख करेल. काय एक्स्ट्रेक्शन करायची शिवाजी. जितू पाटील आता तुम्ही पाहतो देशांच्या मागे एक जितू पाटील टायगर संघामध्ये सुद्धा आम्ही पाहिलं रेग्युलर मध्ये खूप क्लोज एक्स्ट्रेक्शन. नवीन फलंदाज बाळा येत आहेत. सलग 3 मॅन ऑफ द मॅच त्याला पुरस्कार मिळाले मात्र 3री मॅन ऑफ द मॅच त्यांनी डेलिगेट केली ती प्रेम पाटील. त्याचं कारण मलाही प्रेम पाटील चॉईस वाटवते कारण 1 षटक 12ची गरज असताना फक्त 8 धावांनी 2 विकेट घेतले. चला थोडंसं फास्ट खेळा प्लीज.
संध्याकाळचं सत्र असताना त्यावेळी या गोष्टी आपल्याला सांगाव्या लागतात की कोणत्याही टीमचं नुकसान नको आहे. एकच कोणीतरी जिंकणार आहे, मात्र तो उजेडात जिंकणं गरजेचं आहे. बाळा आले ज्यांनी या स्पर्धेत जबरदस्त खेळ केलाय. फक्त दिलीप पाटील फिरकीचे जादूगार आहेत. जितू सांगतात कधी कधी ते रिव्हर्स खेळतात, त्यामुळे थोडंसं फिल्डिंगमध्ये चेंजेस करायला म्हणून गोलंदाज दिलीप पाटील बघा सावळेश्वर सावळा या संघाच्या विरुद्ध किरण पवारच्या टीमच्या विरुद्ध मेडल षटक टाकला जो कामोडीच्या स्पर्धेमध्ये तो गोलंदाज तुम्ही पाहताय दिलीप. इथे फटका चांगला आहे, गॅप मध्ये खेळत आहेत, लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून क्रिकेट मधला सर्वात सेफ फटका आणि बाळाच्या बॅट मधून चौकार आलाय बघा. तिन्ही फलंदाजाने चौकाराने खातं उघडले. मंगेशने चौकाराने खातं उघडलं होतं, अमितने चौकाराने खातं उघडलं होतं आणि आता प्रदीप उर्फ बाळा पाटीलने चौकाराने खातं उघडलंय. चोवीस धावा दिल्या, त्यामध्ये अजून 2 ऍड होतील का? थ्रो फेकी चांगली आहे, पण जितू काय करतायत? 24 नंतर 2 आले, 26. धावा आलेत. फायनल मॅच, एका बाजूला देसाई 40+ जय बागेश्वर, दुसऱ्या बाजूला गोलवली बी. अशी फायनल मॅच तुम्हाला पाहायला मिळते. फायनल मध्ये पोहोचण्यासाठी भरपूर मेहनत केली गोलवली बीने. इथे फटका चांगला आहे, बाळाने या स्पर्धेत जबरदस्त बॅटिंग केली. चेंडू 1 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर जाईल. 4 धावांसाठी चौकार. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या 30. धावा आहेत. चला फिल्डिंग लावा, फिल्डिंग लगेच लावायची प्लीज. 30 धावा झालेत. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत. पहिल्या षटकात 13, दुसऱ्या षटकात 5, 18 होत्या. या षटकात 12 दिल्या दिलीपने. त्या 2 चौकार आहेत. दोन्ही चौकार आपण पाहिलं तर बाळा वैयक्तिक 10 वरती बॅटिंग करतो. तिसऱ्या क्रमांक 3 मॅच बाळा सलामीला आले होते. फायनल मॅच मध्ये तिसऱ्या क्रमांकावर होते. सलग 4 मॅच एका दिवसात खेळणं इतकं सोपं नाहीये. 40+ क्रिकेट आहे. चला 30 धावा झाल्यात. फिल्डिंग लगेच लावून घ्या, कारण संध्याकाळचं सत्र असतं. अशोक त्यावेळी सातत्याने या सूचना आपल्याला कराव्या लागतात, कारण फायनल मॅच आहे. नितीन पाटील बघा थोडंसं राऊंड अप घेत आहेत. वैदई प्रभात क्रिकेट संघ वाकलन 40+ आयोजित आर्या स्मृती चषक 2024 चे भव्य दिव्य आयोजन आणि संपूर्ण 40+ क्रिकेट संघाची प्रचंड मेहनत या स्पर्धेसाठी राहिलेली. 30 धावा झालेल्या आहेत. प्रदीप नॉन सेकंडला, स्ट्राईक एंडला अमित, बैराम आलेत. पहिला चेंडू बैरामचा आपण पाहतोय. दुसरी धाव मिळणार नाहीये, कारण सचिन मात्र येत नाही. सचिन मात्र एक चांगला खेळाडू या टीमचा. धावा झाल्या 31. 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. चला डावख्या हाताचा बॅटर आहे, त्यामुळे फिल्डिंग लगेच सजून घ्या प्लीज. 31 धावा झाल्या. फायनल मॅच आर्या स्मृती चषक 2024 चा कोण चॅम्पियन होईल यासाठी लढत सुरू आहे. 17 नोव्हेंबर आपण पाहतोय. सच्चा दिवशी बाळासाहेब हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं निधन झालं होतं आणि ते या दरम्यान षटकार आला होता प्रदीपच्या बॅट मधून. जबरदस्त बॅटिंग या स्पर्धेमध्ये आतापर्यंत केली आहे बाळाने. दोन चौकार आणि 1 षटकार आले बघा प्रतिबिंब बाळाच्या बॅट मधून. इथे चेंडू हवेत बैराम आहे, त्यामुळे झेल सुटणार नाही बघा. 16 धावांची इनिंग इथे समाप्त झाली आहे. धावसंख्या पण पाहिली जरा 37 धावा झालेत. नाही प्रेम दादा नक्कीच तुमची इच्छा पूर्ण केली जाईल. नाही अशोकच्या स्पर्धा अशोक ठेवणार आहे ना.
फडकेपाड्याच्या स्पर्धेत काही वेगळे पारदर्शक तुम्हाला बघायला मिळणार आहेत. नाव द मॅच फडकेपाड्याची जी स्पर्धा होईल डिसेंबर 37 धावा आहेत. बॉल अशोक आम्हाला सांगतात 3 शिल्लक आहेत. नवीन फलंदाज प्रेम पाटील आलेत. पिंट्या अकूट टप्प्याचा बॉल होता बळीरामचा, त्याला पाठवून दिलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने. पंचांचा इशारा येतोय. 1 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर चौकार. अनंतदादा पाटील यांचं आगमन झालंय काटेचे. त्यांचं हार्दिक स्वागत. राजेश पाटील सुद्धा येत आहेत आणि त्याबरोबर आमचे मित्र पंकज पाटील यांचं आगमन झालं. टायगरचे सर्व मान्यवरांचं हार्दिक स्वागत. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकमध्ये ज्यांचं खूप मोठं योगदान असतं ते अनंतदादा पाटील यांचं आगमन झालंय. ग्रामीण संघटनेचे अध्यक्ष विनोजी रतन पाटील यांचा आम्ही नेहमीच उल्लेख करत असतो आणि त्याच गावचे अनंतदादा पाटील यांना तुम्ही पाहतायत. विनोददादा भोईर सुद्धा उपस्थित आहेत. धावा 41 झाल्यात. 2 चेंडू शिल्लक आहेत. 41 धावा झाल्या आहेत. भारतातील सर्वात मोठी स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक. त्या स्पर्धेचे आयोजक जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटई आणि अनंतदादा पाटील यांची खूप मोठी भूमिका असेल त्या स्पर्धेत. 41 झाले. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. फायनल मॅच गोलवली बी विरुद्ध देसाई 40+ आणि 41 धावा आतापर्यंत केल्या आहेत गोलवली बी 40+ संघाने. बघा जे प्रेम शेवट गोड करतील का नाही. हाही चेंडू हवेत आहे. शेवट गोड होणार नाहीये का. जेल ड्रॉप झालाय. नाही दोन्ही फलंदाज एकाच वेळी धावणं गरजेचं आहे. 42 धावा झाल्यात. नाही दोन्ही एंडने स्ट्राईक सोडावी लागते ना. 42 झाल्यात फायनल मॅच मध्ये. फायनल मॅच गोलवली बीने 42 केल्यात. 43 धावा करायच्यात सलग दुसरी फायनल जिंकण्यासाठी देसाई 40+ संघाला ज्याने ऑलरेडी एक फायनल मॅच जिंकलेली. एक मॅच एका स्पर्धेत सेमीफायनल मध्ये पराभूत झाले होते नारळीची आणि 30री स्पर्धा आहे. चला बॅट्समन लगेच पाठवा. चेंडू चेक करा प्लीज. वेळ कमी आपल्याकडे. जशी फायनल मॅच सुरू होईल शेवटच्या संदर्भात ऐकायला मिळेल तुम्हाला आवाज. पुन्हा एकदा जगदीश पाटील 43 धावांचा पाठलाग या मॅच मध्ये करायचा आहे. तो जय वागेश्वर देसाई 40+ संघाला चॅम्पियन बनण्यासाठी. त्याबद्दल अनंतदादा पाटील यांचं आगमन आमच्या व्यासपीठावर झालंय. त्यांचे सभेत पंकजदादा पाटील डायगर कारण डायगर चषक ही नाईट स्पर्धा त्यानंतर टायगर प्रीमियर लीग ही सर्वांच्याच डोळ्यासमोर असते. चर्चेत असणारी प्रीमियर लीग कोणती असेल तर टायगर प्रीमियर लीग ज्या स्पर्धेमध्ये सर्वात जास्त खेळाडू तुम्हाला एकाच वेळी पाहायला मिळेल. चला फिल्डिंग लावायची गोलवली बी 40+ प्लीज फिल्डिंग लावून घ्या. थँक्यू सो मच नितीन काळंत. तर जाऊया आपण काही मान्यवर आहेत उपस्थित त्यांचा आपण सदिच्छा सन्मान करणार आहोत. विनोद भोईर यांना विनंती करेन. विनोद भोईर आपल्याला विनंती असेल की आपण पुढे या. आपल्या शुभ हस्ते ज्यांचं नुकतेच या मंचावरती आगमन झालंय सर्वांचे सुपरिचित व्यक्तिमत्व अनंतदादा पाटील यांचा आपण सदिच्छा सन्मान या व्यासपीठावरती करतोय. कॅमेरा सदिच्छा सन्मान या ठिकाणी अनंतदादा यांचा करतोय आपण. मायाची शाळ प्रेमाचे प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची ओळख असणारं सन्मान चिन्ह देऊन दादांचा सदिच्छा सन्मान या ठिकाणी आपण करतोय. त्याचबरोबर अभिष गायकर यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण डायगर गावचे खेळाडू आणि त्याचबरोबर पंकजदादा पाटील हे सुद्धा उपस्थित आहेत. त्यांचा सुद्धा आपण सन्मान या ठिकाणी करतोय. त्यांना सुद्धा विनंती असेल की आपण पुढे या. राजेश त्यामुळे जयेशला विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपल्या राजेश पाटील यांचा सुद्धा आपण सदिच्छा सन्मान करायचा आहे.
जयेश आहे, जयेश कर ना ट्रॉफी घे. वाकणगावचे आपले पहिले मनसे शाखा अध्यक्ष यांच्या माध्यमातून पाहिलं बरेचसे क्रिकेट या स्पर्धेमध्ये आपण ते आमचे राजेश पाटील यांचा सदिच्छा सन्मान या मंचावरती केला जातोय. त्याचबरोबर विनोद भोईरे सुद्धा सामना सुरू होतो. पहिलाच बॉल अबे फ्रॉम दी बॉडी या पंच इशारा करत असताना वाईड बॉल. एकूण धावसंख्या पाहिलं तर 42 केलं. गोलिवली संघाने 43 गरज असणार आहे. मेगा फायनलचा सामना वागेश्वर देसाई विपक्ष गोलिवली या दोन टीम मध्ये अमित गायकर. पुन्हा एकदा याबलेला फटका चांगला आहे, बाहेर निघाले, चेंडू जाईल डीपिश कबरला. दुसऱ्या टप्प्यावरती चेंडू सीमा पार, मिळतील धाबा 4. अतिशय महत्वपूर्ण सामना, चॅम्पियन पदकासाठी लढाई आहे. खरं तर या दोन संघामध्ये कालचा दिवस गाजवला तो वागेश्वर देसाई संघाने आणि आजचा दिवस राहिला तो गोलिवली संघाच्या नावावरती, ज्यांनी फायनल मध्ये दिमागदार पद्धतीने प्रवेश केला. बलाढ्य चिकंदर संघाला या स्पर्धेतून बाहेर काढलं. पुन्हा एकदा वाईट नाही, गोलंदाज आउटसाइड ऑफ स्टंपला वेळोवेळी चेंडू पिचिंग करतोय. उद्या बिग शॉट, फटका चांगला आहे, फिल्डर आहे त्याच्या आवाक्याच्या बाहेर, चेंडू जाईल सीमा पार, चौकार. 4 धावा पाहायला मिळत असताना साई मात्रेला पाहतो स्ट्राईक वरती. ना स्ट्रायकिंगला जीतू पाटील. ही सलामीची जोडी पहा मिळते आपल्याला वागेश्वर देसाई संघाची. पुन्हा एकदा त्याच प्रकारे चेंडू पॉइंटच्या वरून खेळला. आणखीन एक चौकार पाहायला मिळतोय. या ओव्हर मध्ये हा तिसरा चौकार आहे. दरम्यान आमचे अविनाश मात्रे 21-21 ग्रुपचे यांचं या ठिकाणी आगमन झालं. या मंचावरती आपलं मनपूर्वक स्वागत. त्याचबरोबर DK पाटील यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. या आपण येथे 2 बाबा सहजरित्या मिळाल्यात. पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता, जवळपास खेळाडू नाही आहे. सेकंडचा कॉल आहे आणि 2 धावा पूर्ण केल्या. तिसरीचा कॉल येते, रनआउटचा धोका होता. 2 या धावसंख्येवरती समाधान मानावं लागलंय. फटका चांगला आहे, रन्स मिळतील 6. षटकार. पहिल्याच ओव्हरमध्ये धाबांची लयलूट. 24 धाबा आल्यात. अतिशय चांगली फलंदाजी होत असताना
चला सेकंड ओव्हर पहा मिळतो आपल्याला. पहिल्याच ओव्हरमध्ये 24 आला, त्यामुळे मॅचचे चित्र जास्तीत जास्त संधी आता देसाई टीमला. हुक केलंय, 2 धावा. 26 या धावसंख्येवरती संघ जाऊन पोहोचलाय. गोलंदाज मंगेश यांना पाहतोय दुसरं षटक. पुन्हा एकदा चांगला चेंडू होता, आता मात्र पहिला चेंडू डॉट. चला ठिकाणी पाहतो आमचे आनंददादा पाटील यांनी सदीच्या स्पर्धेला भेट दिली, त्याबद्दल त्यांचं स्वतःचे आभार. चेंडूला हुक केलं जातं. बराच वेळ चेंडू हवेमध्ये, फिल्डर पुढे सरकल्यात. कॅचिटचा कॉल तो नाही होते. 2 धावा पहा मिळतात. 2 धावा एकवटल्या जातात. पुन्हा एकदा लेडिंग आहे, चेंडू पाठीमागे. 1 हँडेड कॅच. हा केडी होते, कमलाकर भोईर त्या ठिकाणी होते. गुड कॅच. हा धावसंख्या झाली आता एकूण 30 झाल्यात. तर 12 धावसंख्ये 13 पाहिजे. 13 13 धावसंख्येची गरज आहे अद्याप मॅच मध्ये. नितीन पाटील जात असताना जितू पाटीलला बाद व्हावा लागला. चांगला चेंडू कट केला. चेंडूला पॉइंटच्या दिशेला फिल्डर नव्हते, मात्र इथे दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, धोका निर्माण झाला होता म्हणूनच माघारी परतले. एकेरी धाव. षटक झालाय समाप्त. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 12 चेंडू 12. बारा चेंडू 12 धावसंख्येची गरज. प्रदीप पाटील उर्फ बाळा गोलंदाजी मार्क वरती. ठीक है चल, ठीक है चल 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 चल. कौन है बॉलर? जो बाला ना, प्रदीप. पहिलाच बॉल, कॅचिटचा कॉल, कॅच ड्रॉप. 1 धाव. 11 चेंडू 11 ची गरज आहे आता. अकरा चेंडू 11 ची गरज आता. यावेळेस फटका चांगला षटकार.
6 धावा. चला आता आपण पाहूया त्या षटकाराला. एज आहे चेंडू पाठीमागे. वा केडी आहेत तिथे, मिस्टेक होणार नाहीये कारण वेगाने चेंडू आला त्यांच्याकडे, धाव नाही आहे. यावेळी षटकाराने विजय मिळवत असताना सामना जिंकला वागेश्वर देसाई वेबपेठ चॅम्पियन संघ ठरला या स्पर्धेतील. आणि दुसरी फायनल मागच्या वर्षी 7 फायनल जिंकले होते आणि या सीझनच्या सुरुवातीला 2-3 मध्ये 2 जिंकल्यात फायनल वेबपेठ. चला आता या